मगाशी मी जे तुम्हाला ठिकाण दाखवलं ते इथून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर जिथं मला पोलिसांनी अरेस्ट केली, इथून पाठीमागच्या लोकवस्तीमध्ये होता. आता तिथून आम्ही साधारण अर्धा किलोमीटर दूरवर आलेलो आहे आणि त्या ठिकाणावरून म्हणजे जिथं अरेस्ट केले तिथून ते तसंच ती व्हॅन इकडून या ठिकाणी आली आणि इथं साधारण या ठिकाणी ही व्हॅन उभी होती आणि ती तब्बल 4 तास त्या व्हॅनमध्ये मला पोलिसांनी थांबवून ठेवलं होतं. एका बाजूला एक पोलीस, दुसऱ्या बाजूला 2 मागं पोलीस आणि मला अजिबात हलवू देत नव्हते. म्हणजे 4 तास म्हणजे हे अत्यंत बेकायदा आहे. तर हे 4 तास थांबवून ठेवलं होतं आणि हे 4 तास पहिल्यांदा हे सांगतो की ते जे पोलीस जे होते ते कोण होते. तर मला त्यावेळी यांनी खोटं सांगितलं. थापाडे किती आहेत बघा. यांनी सांगितलं की आम्ही विक्रोळीचे पोलीस आहोत आणि तुमच्याविषयी आम्हाला DCPने असं सांगितलंय की बाबा ते महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांना अरेस्ट केल्यानंतर काही त्रास देऊ नका, त्यांना काही बोलू नका, सन्मानाने हे करा. तर तसं त्यांनी मला काही त्रास नाही दिला, परंतु ते खोटं बोलले. ते म्हणले की आम्ही विक्रोळीचे आहोत. वास्तव ते विक्रोळीचे नव्हते, ते सातारचे पोलीस होते. साताराचे जे LCB आहे म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा, LCB स्थानिक गुन्हे शाखा, त्या गुन्हे शाखेचे ते 6, 7, 8 जण होते. कोण कोण होते त्यांची नावं बी मी सांगतो. तर मला ज्यांनी मला घेराव टाकला ते जे 6, 7, 8 जण जे कोणी होते तर ते कोण होते तर LCBचे होते. तर ती टीम कोणाची होती तर ती होती, मी तुम्हाला नाव सांगतो, विश्वास सिंगाडे जो पोलीस उपनिरीक्षक आहे स्थानिक गुन्हे शाखेचा. तर हे बघा, ही सेम अशीच गाडी होती बरं का, कलर फक्त वेगळा होता, अशीच होती ती पोलीस व्हॅन प्रायव्हेट. तर तो जो विश्वास सिंगाडे आहे पोलीस उपनिरीक्षक आहे स्थानिक गुन्हे शाखेचा आणि त्याच्याबरोबर होते अमोल माने, राकेश खांडके, स्वप्नील दौंड, साबिर शेख, मुनीर मुल्ला करणे. तर ही विश्वास सिंगाडेंची ही टीम होती आणि ही जी नावं आहेत ती मी नंतर शोध पत्रकारिता करून हे पोलिसांची ही सगळे नावं, हे कोण कोण ह्याच्यात होते, कसे बेकायदा वागलेले आहेत, हे सगळं मी नंतर शोधलं. त्यावेळी मला माहीतच नव्हतं. त्यावेळी मला वाटलं की हे विक्रोळीचेच पोलीस आहेत. वास्तवात हे विश्वास सिंगाडे हा तसा माझा दूरचा नातेवाईक लागतो, परंतु त्याने मात्र मला अरेस्ट करताना बेकायदा कृत्य केलं. बरं, त्याला इथं कुणी पाठवलं होतं तर स्थानिक गुन्हे शाखेचा जो प्रमुख आहे, पोलीस निरीक्षक आहे अरुण देवकर, याने पाठवलेलं होतं. तर हा अरुण देवकर कोण आहे ते तुम्हाला सांगतो.